याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि पंच बंटी कांबळे यांचा ग्रीन सिग्नल येतोय. या मॅच मध्ये पंचांची भूमिका शशी साटम सर आणि त्याच्या जोडीला बंटी कांबळे सर तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये पाबोपलीचं पहिलं षटक टाकण्यासाठी कबलजीत सिंग रंधावा एक चांगला पेसर, एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याची सातत्यानं ओळख प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला आहे. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू राऊंड द विकेटने पहिला बॉल टाकतोय निलेश भवरसाठी. पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका, वाह खूप चांगला झेल टिपलाय. शॉट थर्डमॅनला तिथे अजय टकनं अगदी जमिनीलगत झेल आणि फलंदाज निलेश भवर बाद. शून्यावरती पहिला धक्का लागतोय रमेश मूर्ती सानपाडा टीमला. पहिल्या षटकामध्ये केलेली आहे टीम पलक 11 कोपरखैरणे या टीमने. आणि कवलजी त्यांचा जो पहिला बॉल होता ना, त्या बॉलवरती निलेश स्विच हिटचा फटका खेळायला गेले आणि अटॅक हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडण्याचा प्रयत्न निलेश यांनी केला आणि फटका फसला. अजयने पकडला एक चांगला कॅच. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम रमेश मूर्ती सानपाडा या टीमला. अगदी बरोबर आहे. अगदी छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला मी म्हणे निलेश भवरनं. सुरुवातीचाच बॉल होता, थोडासा टेस्टिंग करायला पाहिजे होता, परंतु अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं सातत्यानं. आणि तिथे स्विच हिट म्हणजे उलटा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतल्यानंतर अजय टकनं कुठलीही चूक केली नाही आहे. आणि आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आलाय भरत वाडवल. एक डायनॅमिक, एक आक्रमक खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. ओहो चांगला यॉर्कर, स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली जाते निलेश. पहिलं तर पहिला बॉल अगदी लेन बॉलचा वापर केला, त्यानंतर पुढे टाकला, अगदी यॉर्करचा वापर केलाय. म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं निलेश. निश्चित एक चांगला बॉल होता, उजवस्टीच्या बाहेर टाकला आणि क्रिजच्या खोलीचा वापर करत हा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज भरत यांनी केला, परंतु त्याला यश मिळालं नाही. धावसंख्या आहे 0 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यश अजूनही शून्याची कोंडी फुटली नाहीये. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय, त्यामुळे अंपायर बंटी कांबळे सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचा श्री गणेशा झालाय. कोणी कुठल्याही फलंदाजानं बॅटनं रन काढली नाही आहे, परंतु एक्स्ट्राच्या मदतीनं आता संघाचा श्री गणेशा झालाय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 1-1. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सुनील, तोपर्यंत एक रन कंप्लीट झालेली आहे. सिंगलनं आपलं खातं उघडलं भरत वाडबलनं आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 2. सुरुवात चांगली झाली मी म्हणेन पलक 11 कोपरखैरणे या टीमची. याच टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा जो काही निर्णय घेतला ना, तो आतापर्यंत हा निर्णय योग्य आहे. ज्या प्रकारे कवलजी त्यांनी गोलंदाजी केलेली आहे, ज्या प्रकारे त्यांनी बॉल हाताळलेले आहेत, पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट टिपली आणि हा जो बॉल होता ना, तो थोडासा पुढे ठेवला होता आणि ओव्हर द बॉलवर हेड खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे भरत यांना तितकीशी चांगली साधता आली नव्हती आणि या बॉलच्या पाठीमागे एक धाव बॅटच्या साहाय्याने मिळते. यस स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहता आता प्रमोद पाटील, थोडासा इंजुरी आहे तरी सुद्धा पा क्रिकेटचं वेट किती या खेळाडूला मात्र या क्रीडांगणामध्ये आणलं जात आहे. लिजेंड खेळाडू सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील ऑन स्ट्राइक. यावेळेस फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु लॉंग ऑफला गौरव बडदे आहे, त्याच्याकडून चूक होणार नाहीये. प्रमोद पाटील सुद्धा आता शून्यावरती जावं लागेल, शून्याचा चष्मा घालून आता मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का रमेश मूर्ती सानपाडा टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती फक्त 2.
प्रमोद पाटील आक्रमण करायला गेले समोरच्या बाजूला आणि आक्रमण फसलं. लांबी कमी पडली, त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. एका बाजूला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती फक्त 2च धावा आहेत. आता येणाऱ्या फलंदाजाला धावसंख्येची गती वाढवावी लागेल आणि एका बाजूला विकेटची पतझड थांबवावी लागेल. हो, अगदी बरोबर आहे. धावा येत नाही आहेत, विकेट पडत चाललेले आहेत, म्हणजे थोडासा दबाव आता दिसतोय सानपाडा टीमवरती. यावेळेस इनसाइड आवर थ्रू द कव्हर पॉईंटच्या वरून 3 क्षेत्ररक्षक चालल्यात तिथे. थोडीशी फंबल होते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भरत वाडवल आणि तेजस पाटील बाब्याकडून. तेजस पाटील बब्याला मात्र आता एक पारितोषिक आलेलं आहे. मंदार पाटील जे तुर्भे गावचे आहेत त्यांच्याकडून लगातार 3 षटकार जर बब्याने ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक मंदार पाटील यांच्याकडून दिलं जाईल. तेजस पाटील बब्या एक चांगले आयोजक आहेत. गतवर्षी तेजस पाटीलने सुद्धा एक खूप चांगली मोठी स्पर्धा आयोजित केली होती सानपाड्याच्या क्रीडांगणावरती. गौरांश त्यांचे जे पुत्र आहेत त्यांच्या नावावरती ती स्पर्धा आयोजित केली होती. या 3 धावानं टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती आहे 5. पहिलं षटक सुरू असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. हा बॉल चांगला व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला क्लिअर करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर भरतच्या बॅटमधून येतोय. हा खणखणीत या मॅचचा पहिला चौकार. अशा पद्धतीने चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रमेश मूर्ती सानपाडा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा. वरती धावा आहेत तब्बल 9. 2 गडी बाद आणि एका बाजूला धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न, गती वाढवण्याचा प्रयत्न भरत यांनी केलेला आहे. 5 वरती ते बॅटिंग करत आहेत. तेजस पाटील 3 वरती बॅटिंग करत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये उमेश सर धावा आलेल्या आहेत, विकेटही गेलेल्या आहेत. हो, म्हणजेच अगदी बरोबरीच सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल. 2 तर विकेट गेले आहेत, परंतु शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला, तो आल्हाददायक होता सानपाडा टीमसाठी. धावा आहे स्कोअरबोर्डवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 9 धावा. आता ओव्हर नंबर 2 मध्ये अजय टॅकल आहे. सध्या या खेळाडूची चर्चा केली जाते. गतवर्षीपासून हा खेळाडू फ्रेममध्ये आलाय. चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला बॉल लागलाय, त्यामुळे हा बॅकवर्ड गलीच्या दिशेनं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलाय. सिंगल मात्र देऊन जाईल फब्याला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 10 रन. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. नवी मुंबईच्या क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा महासंग्राम सातत्य या स्पर्धेनं टिकवलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. मगाशी विठ्ठल मोरे सरांना सुद्धा खूप चांगला उल्लेख केला. जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत औदुंबर पाटील साहेब, त्यांना सुद्धा या स्पर्धेचा खूप चांगला उल्लेख केला की या स्पर्धेनं एक गोष्ट चांगली केलेली आहे, ती म्हणजे सातत्य टिकवलेलं आहे. यावेळेस हेलिकॉप्टर फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल करतायत चौकार. भरतच्या बॅटमधून येतोय चौकार. बॉटम एंडचा वापर केला, बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि फिरवलाय बॉल. जबरदस्त फटका होता. समोरच्या बाजूला अगदी साइड स्क्रीनच्या समोर ठोकलेला एक कडक फटका होता, जो गेला बेधडक सीमारेषा पलीकडे आणि धावसंख्या वाढवणारा हा षटकार होता आणि याची नितांत गरज होती प्रथम बॅटिंग करताना टीम रमेश स्मृती सानपाडा या टीमला.
यस, जरी विकेट पडल्या, विकेट गमावल्या तरी बॅटिंगची जी खोली आहे सानपाडा टीम ती मजबूत आहे. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह तर चांगला केलाय. कबर्सला खूप चांगली फिल्डिंग होते सुनील म्हात्रेकडून, फक्त सिंगल देऊन जाईल. भरतच्या बॅटमधून सिंगल मिळताना दिसते आणि सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 17 धावा. मेरिटवर बॅटिंग केली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिल्यानंतर थोडासा दबाव बनला होता आणि या दबावाला आता झुगारून बॅटिंग केली जाते. निलेश, काय म्हणशील बॅटिंग बद्दल? निश्चित जिथे झटपट 2 गडी गमावले होते त्यानंतर या जोडीने डाव सावरलेला आहे. धावसंख्येची गती वाढवली. पुन्हा अजय तयार. यावेळेस फटका चांगला गॅप शॉट आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वाह वाह, काय फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग. गौरव बडदे 2 धावा मिळताना दिसत आहेत. खूप चांगली फिल्डिंग, 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. गौरव बडदे होते, अगदी चित्त्याच्या चपलाईने गेलेत, वेगाने पोहोचले चेंडूपर्यंत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 19 रन. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना यावेळेस पहा फुलटॉस बॉल, बॅटला स्ट्रोक रश होतोय. सिंगल मात्र कंप्लीट होईल बब्याच्या बॅटमधून आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती रन झाल्यात 20. कारण पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर कवलजीत सिंग रंधावानं पहिल्या ओव्हरमध्ये 2 झटके देत असताना 9 रन खर्च केले होते, परंतु अजय टकला अजूनही यश प्राप्त झालं नाहीये. 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केलेल्या आहेत आत्तापर्यंत 11. बाबपलीचं दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ नाही आहे. एक थर्डमॅन आहे विकेट किपरच्या मागे. एक फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. पुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह तर झालाय, अलोंग द कार्पेट चेंडू जातो डीप मध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वाडीश लॉंग ऑनला गेलाय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रमेश मूर्ती सानपाडा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 11च्या सरासरीनं धावा आलेल्या आहेत 22. एकदा धर्मवीर चषकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नवी मुंबईच्या क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा महासंग्राम, ज्या स्पर्धेची चर्चा 365 दिवस क्रीडा रसिक करत असतात, ती स्पर्धा आता येऊन टेपलेली आहे. मगाशी सकाळच्या सत्रामध्ये अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची आपण ह्या वर्षी मुहूर्तमेढ रोवली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे भाग्यविधाते आदरणीय श्री प्रवीण कालोराम म्हात्रे, नवी मुंबई शहर प्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा रंगते. बरोबर 23 ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ज्यानं 2 झटके दिलेत कवलजीत सिंग रंधावा. ऑन मार्क, बॉल थोडासा पुढे टाकला, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. पंटी कांबली सरांचा इशारा येतो. खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आजपासून सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बंटी कांबली सर, शशी साटम सर सध्या ऑनफिल्ड पंच आहेत आणि स्पर्धेचे काही नियम आहेत. DRS सिस्टीम आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक चान्स दिला जाईल. फुलटॉस बॉल हवेत खेळलाय, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक चाललेत, परंतु पहा तिथे कॉलिंग नाहीये. थोडीशी दुखापत झालेली आहे. 2 धाबे ते 3री धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. चला फर्स्ट एड घेऊन जायचं आहे आणि मैदानामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घेऊन जायचं आहे. निलेश,
ज्यावेळेस अशी कंडिशन होते, बॉल हवेमध्ये होतो तरंगलत, त्यावेळेस मात्र बऱ्याच अवधी असतो झेल घेण्याचा, झेलचा अंदाज घेण्याचा, परंतु कॉलिंग मला तर वाटतं केलं नाही आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जो समय होता तो साधला गेला नाही आहे. निश्चित कॉलिंग करणंही तितकंच महत्त्वाचं होतं आणि त्याचा स्पष्ट अभाव जाणवला. 2 क्षेत्ररक्षक धावत आले आणि त्यांच्यामध्ये झुंबड उडाली आणि टक्कर झाली आणि त्यानंतर फलंदाजांनी सहजरित्या 3 धावा धावून काढलेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण या स्पर्धेचं नियोजन पाहतो, 23व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024चा आजचा पहिला दिवस आहे. खेळ थोडासा थांबलेला आहे. आणि बघा, नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण डॉक्टरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जास्त इंजुरी असली तर ॲम्ब्युलन्ससुद्धा इथे आपण अवेलेबल केलेली आहे. आणि आमचे नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून एक महिला डॉक्टर क्रीडांगणाच्या आतमध्ये गेलेली आहे, पडताळणी केली जाते, किती दुखापत आहे, पायाला किती इंजुरी आहे, त्यानंतर त्याच्यावरती प्रथमोपचार केला जाईल. या सर्व सुविधा कुठल्याही स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आहे, परंतु या स्पर्धेमध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आपल्याला उपभोग घ्यायला मिळत आहेत. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल निलेश मर्डेकर सर? निश्चित प्रवीण दादा त्यांच्या सहकार्यांचं जे आयोजन आहे ना ते बहरदार आहे. या प्रकारची देखील सुविधा या स्पर्धेमध्ये उपलब्ध आहे. एखाद्या खेळाडूला जर दुखापत झाली तर लगेच तुम्हाला प्रथम उपचार दिला जाईल. डॉक्टर्स आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत. म्हणजे या प्रकारचं आयोजन आणि नियोजनाच्या पाठीमागची जी मेहनत आहे ती प्रखरतेने आपल्याला या पहिल्याच दिवशी पाहायला मिळते. आणि किंबहुना डॉक्टर्स देखील उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल आणि धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 26 धावा 2 गडी बाद. 26 धावा झालेल्या आहे स्कोअरबोर्डवरती. या स्पर्धेचे नियम मी मगाशी चर्चा केली. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरमध्ये त्या मॅचचा निर्णय आम्ही करणार आहोत. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. त्यानंतर DRS सिस्टीम प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल. मग तो रिव्ह्यू तुम्हाला वाईटसाठी वापरता येईल, रनआउटसाठी वापरता येईल, बीमरसाठी वापरता येईल. आणि 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसला तर मात्र त्या संघाला 2 रनची पेनल्टी सुद्धा दिली जाईल. हे स्पर्धेचे काही कडक नियम आहेत. सामना क्रमांक 2 तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला पहिला दिवसातला दुसरा सामना. पलक 11 कोपरकेरने टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सध्या 2.1 ओव्हरचा सध्या खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 26. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं आणि संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी कवलजीत सिंग रंधावा. डीपमध्ये आता तुम्ही पाहताय फिल्डिंग प्लेसमेंट स्क्वेअर लेगला डीपमध्ये आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने भरतसाठी हा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. तिथे थोडीशी फंबलिंग करतोय. जीवन गोपाले होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद. OUT. पंचांचं बोट आकाशाकडे. क्षेत्ररक्षण करताना झेल पकडता आला नाही, परंतु अंकाच्या साहाय्याने बॉल अडवला आणि लगेच बॉलची फेकी केली, परंतु दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही तेजस पाटील यांना आणि त्यांना माघारी जावं लागलं. बॅटिंग करताना तेजस पाटील यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी आले होते आणि 5 बॉलमध्ये त्यांनी धाबा बनवल्या तब्बल 10. चांगली बॅटिंग. आपल्या टीमसाठी एक भरीव योगदान म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. 5 बॉलमध्ये 10 रन म्हणजे 200चा स्ट्राईक रेट त्याचा राहिला. बॅटिंग करत असताना आता नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय. एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज विशाल रोकडे. हाच तो खेळाडू ज्यानं गतवर्षी आपल्या कोपरकिरणे टीमला त्याच्या खेळीनं पराभूत केलं होतं. विशाल रोकडे आता स्ट्राईकला आहे. भरत यावेळेस पास शपलून खेचून मारला मिड विकेटला आणि तिथे झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. अंदाज चुकला. बॉल सीमारेषा पलीकडे गेला. भरत वाडवलच्या बॅटमधून येतोय हा नशिबाचा षटकार.
जी त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज भरत यांनी केला आणि तो बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळला. आणि ज्या प्रकारे उमेश सर तुम्ही उल्लेख केला ना की झेल घेण्याचा अंदाज चुकला. अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्या जीवनातला अनुभव हे तुमचं सत्य आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून असतात. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली, सरळ 6 धाबींसाठी. खूप चांगला फटका आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 33. काय फटका खेळलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर शपलवून ऑनसेटला खेचून मारणं सोपं नाही आहे. हा बॉल वेल लेप केलाय, सोडून दिलाय, त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावा झाल्या 34. बघा पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. ज्यावेळेस प्रमोद पाटील आणि निलेश भवर बॅटिंग करत होता, दोन्ही विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गमावल्यानंतर एक धाव सावरण्याचा प्रयत्न भरत वाडबल आणि बब्याने केला, तोही परतला. त्यानंतर मात्र आता भरत वाडबल चांगली बॅटिंग करतो. अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली, फॉलो थ्रो मध्ये खूप चांगली फिल्डिंग. इथे धाव येणार नाही आहे, डॉट बॉल आलाय. रिचित कंवलजी त्यांनी जो प्रयत्न केलाय ना की शरीरापासून बॉल दूर ठेवायचा आहे, वाईट लाईनला पकडून गोलंदाजी करायची आहे. आणि जेव्हा बॉल वाईट लाईनला पकडून गोलंदाजी होते ना त्यावेळेस फलंदाजांना कसरत करावी लागते. आणि हा बॉल समोर खेळला आणि कंवलजी त्यांनी तो आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवला. हेच तर टेक्निक आहे, गोलंदाजाला वाचवण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं गोलंदाजाकडून. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मागच्या मॅचमध्ये सुद्धा सचिन नाईकनं जास्त वायडर लाईनच्या आतमधून बॉल डिलिव्हर केले होते, तिथेही तो सक्सेस झाला. इथेही कंवलजीत सिंग आता सक्सेस होतोय. डॉट बॉल आलाय. सलग 2 चेंडूचे निर्धाव आल्यानंतर टीमची धावसंख्या आता स्थिमित आहे. 34ला 3 विकेटचं नुकसान. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना यावेळेस फटका चांगला आहे, फटक्यामध्ये आहे वजन, रन मिळतील अर्धा डझन. बॉल सीमारेषा पलीकडे भरत वाडवलच्या बॅटमधून धावा वाढवणारा हा षटकार येतोय. आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल घेईल त्याला सुद्धा एक आम्ही गिफ्ट देणार आहोत. आपण व्यासपीठावरती लगेच या, आपला गिफ्ट घेऊन जा. अशा पद्धतीने क्रीडांगणामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 आल्या आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 3 गडी बाद 40 धावा. जशी चौथ्या षटकाला सुरुवात होईल आपण जाऊया मायक्रोफोनवर, ऐकूया आपण आमचे सहकारी मित्र समालोचक निलेश मर्डेकर यांची वाणी. शेवटच्या बॉलवरती जो एक मोठा फटका आला तो धावसंख्या वाढवणारा होता, परंतु झेल भरत यांची सुटली होती आणि त्या झेलचा उपद्रव काय होता तर हा षटकार होता. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 वरती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. तुम्ही सामना बघताय. पलक 11 कोपरखेरणे विपक्ष रमेश स्मृती सानपाडा अशी लढत आहे. टॉस जिंकला टीम पलक 11 कोपरखेरणे या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय. चला क्रीडांगणाच्या बाहेर रस्त्यावरती 6050 या क्रमांकाची ऑटो पार्क झालेली आहे. ती थोडासा ट्रॅफिकला अडथळा निर्माण करत आहे, त्यामुळे ज्या कुणाची असेल ती ऑटो तिथून काढून घ्यायची आहे. 6050 या क्रमांकाची जी ऑटो आहे, रिक्षा आहे, ती मात्र अगदी वेगळ्याच ठिकाणी पार्क झालेली आहे, त्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होतोय आणि ती ऑटो तिथून काढून घ्यायची आहे. धन्यवाद. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी क्रमांक 4चं षटक दिलेलं आहे रितेश यांच्या नावी. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल छोट्या उसळीचा पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. या बॉलने घेतलीये भरारी. फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. 6 धावा षटकार. आपली सुद्धा मजा आहे या स्पर्धेमध्ये. कुठलाही प्रेक्षक आज खाली जाणार नाहीये आणि तुम्ही दर्दी आहात म्हणून तर या स्पर्धेला तुम्ही गर्दी करताय. या प्रेक्षक आपला पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती
निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही पर्वणी आहे. तुम्ही झेल घ्या, तुम्हाला पारितोषिक आहे. त्यामुळे आता चुरस वाढली जाईल प्रेक्षकांमध्ये. एखादा बॉल सीमारेषा पलीकडे येतो तर तो मी पकडला पाहिजे, परंतु या बॉलवरती एक मोठा फटका आलाय. धावसंख्या वाढते आणि जाऊन पोहोचली आहे 45 धावा 46 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. तीन गडी बाद आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय विशाल रोकडे यांनी. आणखीन एक आक्रमण सी कॉर्नरला, हाई बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धाब्यांसाठी षटकार. थोडीशी डोकेदुखी ठरलेली आहे या मॅचमध्ये. त्याचं नाव आहे विशाल रोकडे. जसं भारतीय टीमला सातत्यानं डोकेदुखी कोण असतो तर ऑस्ट्रेलियन टीमचा ट्रॅव्हिस हेड, तसं आता डोकेदुखी ठरलेला आहे. लगातार 2 षटकार ठोकलेत विशाल रोकडेनं. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावला आणि आल्या पावली आक्रमण केलेलं आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 12 कुटलेले आहेत आणि ज्या प्रकारे गोलंदाज रितेश यांचे डावपेच पूर्णपणे उधळून लावलेले आहेत. डावपेच नव्याने आखावे लागतील. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. रितेश पुन्हा तयार. शरीरापासून दूर ठेवलेला आहे आणि पंचाने सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. प्रयत्न हाच होता की शरीरापासून दूर ठेवायचा आणि कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न केलाय, परंतु थोडंसं दडपण आहे कारण 2 षटकार खर्च केलेले आहेत गोलंदाज रितेश यांनी. हो अगदी बरोबर आहे. दडपण आहे, दबाव आहे, कारण लगातार 2 षटकार मारल्यानंतर थोडीशी लेंथ त्याची बिघडलेली आहे. आणि मी खास रितेश बद्दल सांगेन की रितेशची जी बॉलिंग ॲक्शन आहे, पिचिंग करण्याची जी भूमिका आहे, थोडीशी लेंथ चुकीची आहे. पहिला बॉल अगदी आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेंथ, त्यानंतर ओव्हर पिच बॉल, आणि सातत्यानं अशी लेंथ तुम्ही करू शकत नाही विशाल रोकडेच्या समोर. याही बॉलवरती आक्रमण केलंय आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे, गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विशाल रोकडे सेट ऑन अ फायर. हा बॉल तर गेला वावरात, बांधाच्या पल्ल्यात पाठवला. एवढा लांब षटकार इथे ठोकला विशाल रोकडेनं. हाच तो खेळाडू मगाशी निलेश मर्ढेकर मी चर्चा करत होतो. गत वर्षी या स्पर्धेमध्ये यांच्याच विरुद्ध अगदी हैदोस बॅटिंग केले होते, विध्वंस बॅटिंग केली होती. अगदी कर्दनकाळ या कोपरखेरने 11 टीमचा ठरला होता. त्याचं नाव आहे विशाल रोकडे. 3 बॉल 3 षटकार तब्बल ठोकलेले आहेत. धूमधडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. एका बाजूला रितेश यांना आता आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, कारण वीज पाण्यामध्ये असते, तिला गतीची गरज असते आणि आता इथे आत्मविश्वासाची गरज आहे. येणाऱ्या 3 बॉल वरती जोमाने कमबॅक करावं लागेल. अगदी धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे. आता सानपाडा टीमचे समर्थक त्यांच्या टेनमध्ये भरपूर खुश असतील. आमचे 2 फलंदाज लवकर बाद झाले, 3रा फलंदाज लवकर बाद झाला, परंतु मी मात्र गंगेमध्ये हात धुवून घेईन अशी बॅटिंग करतोय विशाल रोकडे. आता हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. म्हणजे गोलंदाजीमध्ये जी काही विविधता आहे ना, जे काही मिश्रण आहे ना, ते प्रखरतेने तुम्हाला अंमलामध्ये आणावं लागेल आणि या बॉलच्या पाठीमागे ते आणलं. मनोबल वाढवणारा बॉल आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. थोडीशी गती काढली होती, पडल्यानंतर थोडीशी गतीनं बीट केलाय. बॅटची कडा घेतली तरी सुद्धा 1 रन इथे प्राप्त केलेली आहे विशाल रोकडेनं. आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 60 या आकड्यावरती 60. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 60 रन, 3 विकेटचं नुकसान. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे निलेश. यावेळेला या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही आणि जोमाने कमबॅक केलंय. 3 बॉल जर तुम्ही वगळले ना, त्यानंतरची गोलंदाजी रितेश यांनी चांगली केली. हे 2 बॉल होते ना, अगदी योग्य टप्प्यावरती आणि योग्य रीतीने हाताळलेले आहेत. येस, थोडासा टायमिंग चुकलं बरंच. बॅकफुटला जात असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा जो चेहरा आहे तो लवकर क्लोज झाला असं मी म्हणेन बरंच. त्यामुळे मिस टायमिंग स्ट्रोक, इथे धाव आली नाही आहे. डॉट बॉल. थोडासा आता कमबॅक करतोय रितेश. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे, षटक क्रमांक 4चा आणि रितेश पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज भरत शफल झाले आणि हा बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धाब्यांसाठी बॉल सीमारेषा ओलांडतोय. षटकार. काय ग्लान्स फटका होता.
नेत्रदीपक, अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा हा फटका. दिशा दिली फक्त, ताकद कमी, परंतु ग्लान्स फटका अगदी बघण्यालायक होता. बरंचसा षटकार देऊन जाईल अशा पद्धतीनं 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 66 या आकड्यावरती अजूनही 6 बॉल आहेत. निलेश किती होतील? 75 जर क्रॉस झाला तर मात्र दबाव वाढला जाईल, थोडासा प्रेशर जाणवेल. बॅटिंग करणाऱ्या म्हणजेच नेक्स्ट बॅटिंग सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करण्याची ज्यावेळेस कोपरकरने टीमला वेळ येईल त्यावेळेस मात्र थोडासा प्रेशर जाणवेल. निश्चित, कारण टार्गेट जर मोठं उभं राहिलं तर त्या टार्गेटचा पाठलाग करताना बॅटिंग चांगली होणं महत्त्वाचं आहे. परंतु अंतिम षटक आहे, परंतु षटक क्रमांक 14 जर आपण उमेश सर पाहिलं ना तर ओसंडून धावा खर्च केल्या तब्बल 26 आणि त्याच्यामध्ये तब्बल 4 षटकार खर्च केलेले आहेत गोलंदाज रितेश. आज थोडेसे महागडे ठरलेले आहेत. प्रत्येक दिवस एक आशा घेऊन येतो, एक अनुभव देऊन संपत असतो. परंतु हे जे अंतिम षटक आहे ना, टीम पलक 11 कोपरकेरने या टीमला काटकसरीनेच गोलंदाजी करावी लागेल. हो, अगदी बरोबर आहे. कोपरकेरने टीम थोडासा बॉलिंगचा क्रम चुकलाय असं मला वाटतंय. जो 4थं षटक होतो ते अजिंक्य पाटीलने टाकायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. रितेश अगदी महागडा ठरला 4थ्या षटकामध्ये, तब्बल 26 धावा त्यानं खर्च केल्या. त्याच्यानंतर कवलजीतनं पहिलं षटक टाकलं, चांगलं होतं. त्याने दुसरं षटक टाकताना 18 धावा खर्च केल्या. म्हणजेच पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाज झाली असंच म्हणायला हरकत नाही आहे. त्यानंतर दुसरं षटक, तिसरं षटक आणि 4थं षटक महागडं ठरलेलं आहे. निश्चित अंतिम षटकाकडे आपण वळूया आणि अजिंक्य पाटील अंतिम षटक आपल्या नावी घेऊन. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजिंक्य पाटील यांच्या गोलंदाजी मधली भेदकता डॉट आलाय. हो, अजिंक्य पाटीलकडे पेस आहे, व्हेरिएशन आहे. कधी कधी तो बॅकअप हँड म्हणजे कमी गतीनं टाकतो आणि बॉल फलंदाजाला फसवतो सुद्धा. बॉल क्रमांक 2 वरती आक्रमण केलंय, बॉल आकाशाला गवसणी घालतोय कवलजीत बॉलच्या खाली आणि अखेरकार मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज विशाल रोकडे माघारी. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आनंद दिघे साहेबांचे विचार जतन करणारी ही स्पर्धा आहे. आनंद दिघे साहेबांचे विचार अगदी घराघरामध्ये पोहोचवणारी ही स्पर्धा आहे. धर्मवीर चषक 2024 पर्व 23. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती येईल आणि या ओव्हरमध्ये टीम पलक 11 कोपरखेरणे या टीमने झोमाने कमबॅक केलेला आहे. ज्या प्रकारे अजिंक्य पाटील यांनी गोलंदाजी केलेली आहे, गोलंदाजी मधली धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी आहेत ना उमेश सर अंमलामध्ये आणलेल्या आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती अजिंक्य पाटील पुन्हा तयार. बॅकफूट वरती गेले, मैदानाच्या डाव्या बाजूला आडव्या बॅटने खेळलेला फटका. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. हो, अगदी बरोबर, तुम्ही चांगला उल्लेख केला. अजिंक्य पाटीलनं थोडंसं नाही तर जास्त पुनरागमन केलेलं आहे. 3 बॉलमध्ये एकरण 1 विकेट, तीही महत्वाची. आणि अजिंक्य पाटीलने प्राइस विकेट घेतली विशाल रोकडेची, हे महत्वाचं आहे या मॅचमध्ये. निश्चित ज्या प्रकारे विशाल रोकडे यांनी बॅटिंग केली होती ना, मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धिंगाणा घातला होता आणि अशाच वेळेत अंतिम षटकामध्ये ज्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करायचं असं, मारझोड तोडफोड करायची असते ना, अशा षटकामध्येच विशाल रोकडे यांना माघारी जावं लागलं. धावसंख्येची गती या ओव्हरमध्ये अजिंक्य पाटील यांनी कमी केली आहे. समोरच्या बाजूला उडवलेला बॉल, पुन्हा एकदा कवलजीत बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज भरत यांनाही जावं लागेल माघारी. हा बॉल जर पाहिला निलेश तर अजिंक्य पाटीलने थोडीशी गती काढली, ऑफ कटर केला होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल आणि बॅकफुटला जात असताना समोर फोर्स करून मारण्याचा प्रयत्न. असे फटके मारणं सोपं नाही आहे, षटकार मारणं. आणि तिथे मिसटायमिंग स्ट्रोक झाला. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा कवलजीत सिंग रंधावानं लॉंग ऑफला कुठलीही चूक केली नाहीये, अप्रतिम झेल टिपलाय आणि भरतला सुद्धा माघारी पाठवलं परत.
ज्या प्रकारे अजिंक्य ज्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले होते, परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती. कारण त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 26 धावा रितेशांनी खर्च केल्या होत्या. येऊन धावसंख्येची गती कमी करायची होती, विकेट घ्यायच्या होत्या आणि ते काम प्रखरतेने अजिंक्य पाटील यांनी केलेलं आहे. धावसंख्या आहे धाव फलकावरती 67 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम रमेश स्मृती सानपाडा ही टीम. येस, अगदी बरोबर, तुम्ही चांगला उल्लेख केला. या अगोदरच्या गोलंदाजीवर रितेशच्या 26 धावा आल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा मोठ्या दबावामध्ये गोलंदाजी करणं, सुपीक गोलंदाजी करणं सोपं नाही आहे. परंतु ते काम कठीण काम ते अजिंक्य पाटीलने केलेलं आहे. 4 बॉलमध्ये 2 विकेट, 2 झटके देत असताना एकच धाव त्यानं खर्च केलेली आहे. म्हणजे या मॅचमध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी कोण करतोय तर त्याचं नाव आहे अजिंक्य पाटील. यावेळेला पायांवरती ठेवण्याचा प्रयत्न, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा आलाय तो वाईट बॉल. प्रयत्न हाच होता की कुठेतरी लेग स्टंपवरती मला बॉल ठेवायचा आहे, यॉर्कर पद्धतीचा टाकायचा आहे. या अगोदर ज्या प्रकारे गोलंदाजी केली या बॉलमध्ये एक वेगळं मिश्रण होतं. हा बॉल खोलवर पद्धतीचा होता आणि लेग स्टंपवरती होता. येस, परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु लाईन थोडीशी खराब होती अजिंक्यची. लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्ट्रायकर एंडला अजय पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा समोरच्या बाजूला फटका. क्षेत्ररक्षक जलद गतीने येतील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 69 धावा धाव फलकावरती आणि या षटकातला आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. उमेश सर जो टार्गेट सेट करेल टीम पलक 11 कोपरखेरणे या टीमला सत्र क्रमांक 2 मध्ये कोणत्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सांगून जाणारा बॉल प्रगतीपथावरती आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज जितेश वास्कर तयार. शेवटचा बॉल फेस करतील हितेश, माफ करा, हितेश होते स्ट्रायकर एंडला आणि त्यांनी खेळलेला हा बॉल लॉंग ऑनला. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांचं बोट आकाशाकडे. आणि प्रथम बॅटिंग करताना टीम रमेश स्मृती सानपाडा या टीमने बनवलेली आहे धावा 70 आणि विजयासाठी पलक 11 कोपरखेरणे या टीम समोर टार्गेट ठेवलेलं आहे 71 धावेंचं. एक चांगलं टार्गेट सेट झालाय. 71 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. रमेश स्मृती सानपाडा टीमनं पलक 11 कोपरखेरणे टीमच्या समोर, म्हणजे चांगला टार्गेट सेट आहे. एक फायटिंग स्कोर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु अजिंक्य पाटीलचं मी कौतुक करेन, कारण 4 ओव्हरमध्ये धावा भरघोस होत्या. धावांचा फ्लो अगदी झऱ्यासारखा वाहत होता, परंतु त्या झऱ्याला ब्रेक लावला. अजिंक्य पाटीलनं जे शेवटचं षटक टाकलं ते महत्त्वाचं षटक राहिलं या मॅचमध्ये. 2 विकेट त्यांनी घेतल्या आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल चांगलं राहिलं, परंतु विकेट टेकर सुद्धा गोलंदाज राहिलाय. 71 धावांचं लक्ष आहे. जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल, मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतोय आणि निलेश मर्डेकर यांच्या सोबत चला तर निलेश मर्डेकर हे वाणीला मात्र पूर्णविराम देते. खूप चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि या स्पर्धेला त्यांनी एक सदिच्छा भेट देऊन आपला मान वाढवला. तर आमचे आयोजक प्रवीण कालोराम मात्रे यांच्या वतीनं त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि धर्मवीर आनंदिके चषक या 2024च्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये त्यांचा आता व्यासपीठावर होईल एक मोठा सन्मान. कारण आज या स्पर्धेमध्ये यावर्षी थोडासा नाविन्य करण्याचा प्रयत्न, आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे की नवी मुंबईचे एक समालोचक, त्यानंतर रायगड जिल्ह्यातील एक समालोचक यांना मी आमंत्रित केलेलं आहे. खास एक इनिंगसाठी, एक मॅचसाठी त्यांना मी आवर्जून आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा मोठा सन्मान या व्यासपीठावरती धर्मवीर चषकाच्या वतीनं आम्ही करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे भाग्यविधाते आदरणीय श्री प्रवीण कालोराम म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख, त्याचबरोबर माजी युवा विस्तारक महाराष्ट्र राज्याचे युवा नेतृत्व प्रवीण कालोराम म्हात्रे आणि त्यांच्या समेत रविकांत म्हात्रे जे लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी निलेश मर्डेकर जे समालोचक आहेत,
खूप चांगली वाणी आपल्याला ऐकायला मिळाली आणि त्यांचं सन्मान, माईची उबदार शाल, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह, आपल्या धर्मवीर चषकाची आठवण त्याच्या आयुष्यभर स्मरणात राहील यासाठी एक क्रिस्टल ग्लासची ट्रॉफी देऊन आपण सन्मान करणार आहोत. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपण जाऊया मायक्रोफोनवरती. आमचे सहकारी समालोचक मित्र विघ्नेश मडवींना तुम्ही ऐकणार आहात. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर आनंद दिघे चषक 2024 हा क्रिकेटचा सोहळा रंगतोय आणि मॅच क्रमांक दुसरी आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे पलक 11 कोपरखेडे, त्यांच्या विरोधामध्ये रमेश मोठी सानपाडा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं रमेश मोठी सानपाडा टीमची. सुरुवात इतकी खडतड झाली होती, सुरुवात इतकी चांगली झाली नव्हती, पण भरत वाडवळची एक मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली, ज्याने 14 बॉलमध्ये 33 धावांची फलंदाजी केली आणि अखेर मात्र विशाल रोकडेचे धडाकेबाज फलंदाजी, ज्याचे 3 षटकार आणि तब्बल एका षटकामध्ये 26 धावा करून मात्र धावफलक मोठ्या प्रमाणात वाढवलं. 71 धावांचं टार्गेट उभं केलंय. 5 ओव्हरचा सामना आहे. पलक 11 कोपरखेडे टीमची सलामीची जोडी, प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण जर पाहिली तर कंवलजीत सिंग रंधावा, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्याच्या समवेत गौरव बडदे, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज, जो मागच्या हंगामामध्ये आयुष्यातली पहिली बाईक ज्याने आपल्या नावी केली होती आणि नवी मुंबईचा गौरव ज्याने वाढवला होता. कोपरखेडे टीमचा एक बॅकबोन आहे बॅटिंगमधला गौरव बडदे. अगदी कोविड कालावधीमध्ये आपण सगळेच घरी होतो, आपण सगळेच क्रिकेटपासून दूर होतो, पण गौरव बडदे हा घणसोलीच्या 40+ मैदानावर बॉल मशीन घेऊन नेटमध्ये सराव करायचा. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सराव करत, प्रॅक्टिस करत हा खेळाडू बघता बघता आज टेनिस बॉल क्रिकेटचा एक अप्रतिम खेळाडू ठरला आणि TTPL ही स्पर्धा म्हणजेच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा खिताब ज्याने पटकवला आणि मालिकेवर म्हणून आपण बाईक देखील त्याच्या नावावर लागले. गौरव बडदे, मोठी आशा असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण जर पाहिलं तर निलेश येतोय. षटक क्रमांक पहिलं 71 धावा. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये देखील एक मोठा टार्गेट पाहायला मिळाला होता. अगेन्स्ट गावदेवी घणसोली टीम, अगेन्स्ट वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने 76 जमावल्या होत्या. आता या मॅचमध्ये 71 पाहायला मिळते, म्हणजे 70 गाठली आहेत दोन्ही मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये धावा इथे चेस होताना पाहायला मिळाला नाही. या मॅचमध्ये कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश येतोय, गौरव बडदे स्ट्राईक एंडवर आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. अगदी वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता अंपायर बंटी कांबळी सर, जे विनोद कांबळी सरांचे बंधू आहेत आणि अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी चांगला खेळ केला. त्याच दरम्यान शिवसेना पक्षाचे आणखीन एक शिलेदार म्हणून सोमनाथ दादा वास्कर यांचं देखील आगमन झाले. अण्णा वेलकम, आपलं सरचे स्वागत आहे. लवकरच SPLचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. सानपाडा प्रीमियर लीग. लोअर फुल टॉस, खूप चांगला स्ट्रोक, व्ही शेपमध्ये स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन रिझन, वेकंड एरिया आहे सीमारेषे पलीकडे. गौरव बडदेच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. ऑन ट्राय केलाय, खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप मधला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 5. अकोट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग इतकं चांगलं होऊ शकलं नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली लढत आहे. तमाम प्रेक्षक आज कोपरखेड्याच्या भूमिपुत्र मैदानामध्ये दाखल झालेत. नवी मुंबईचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जातं आणि गेली 23 वर्षाची परंपरा आहे, आज देखील या स्पर्धेचा क्रेज तितकाच आहे. धर्मवीर आनंद दिघे चषक म्हणजे 23, 24, 25 डिसेंबर रोजी कुणी नवी मुंबईचा खेळाडू किंवा प्रेक्षक सहलीला किंवा बाहेर गावी जात नाही. इथे चांगला चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅक केलाय उमेश सर. या 2 बॉलमध्ये या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. येस, अगदी चांगली गोलंदाजी आहे. फॉलिंग स्विच मारण्याचा प्रयत्न हा खेळाडू यासाठी जाणला जातो. 2 वर्षापूर्वी विक्की भोईरला
या इननं फॉलिंग स्विक मारला होता कव्हर बर्डेनं, परंतु इथे यश आलं नाही आहे. लाईन थोडीशी चुकली. चांगलंच गोलंदाजी. निलेश भाऊर एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्यानंतर मात्र त्याला थांबवलं मी म्हणे गौरव बोर्डेला या गोलंदाजानं. चांगलं कमबॅक, चांगलं वापसी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळेस हेलिकॉप्टर लगवलाय ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय गौरव बडदेच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. तो करावं लागेल ज्या पद्धतीने डीजे क्षेत्रामध्ये आपली छाप सोडली आणि गाण्यांचं एक कॉर्डिनेशन तुम्हाला ऐकायला मिळतं. डीजे यश आपलं देखील सरस स्वागत आहे. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर निलेश गौरव बडदे. अको टप्प्याचा बॉल पंच केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोका निर्माण झाला असता. क्लोज कॉल होता उमेश सर. एक हो अगदी बरोबर आहे. क्लोज कॉल. अगदी डिरेक्ट हिट झाला असतं तर अंपायरनी मदत घेतली असती तिसऱ्या पंचांची आय थिंक. तिसऱ्या अंपायरची देखील इथे मागणी केली जाते आणि त्यासाठी आमचे थर्ड अंपायर देखील अवेलेबल असतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक पहिलं, शेवटचा बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. मिडविकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत परत वाढवळ येईल तोपर्यंत सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा. 71 धावांचा पाठलाग करत असताना आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 61 धावांची आवश्यकता आहे. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. करावे लागलेत. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 60 धावा करायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15ची सरासरी राखायची आहे. कशा पद्धतीने माइंडसेट असेल उमेश सर? येस, आता मात्र अटॅकिंग क्रिकेट करावं लागेल. अटॅकिंग खेळावं लागेल कारण 15च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करणं सोपं नाही आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही टार्गेट जर माइंड सेट कराल तर 2 फटके येणं गरजेचं आहे. डेफिनेटली पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल. माइंडसेट तुमचा क्लिअर असायला पाहिजे. घरच्या मैदानावर खेळतोय, या मैदानावर अनेक वर्ष सराव करतो, त्यामुळेच या मैदानाची कण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच जरी 11 धावा आल्या तरी देखील उर्वरित 4 षटकामध्ये तुम्ही 60 धावा करू शकता असा कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कवलजीत सिंग रंधावा. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस मिस्त्री गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2. आज सोमनाथ वासकर साहेब उपस्थित आहेत. त्यांना सानपाड्या गावाच्या विकासासाठी भरपूर योगदान राहिले त्यांचं देखील. लोवर फुल टॉस. चेंडू ऑन साइडला लगवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. भरत वाडवळ या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि काय थ्रो केलाय. व्हॉट अ फिल्डिंग. आणि याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. वन ऑफ द बेस्ट फिल्डर फॉर सानपाडा क्रिकेट. सानपाड्याच्या सर्व क्रिकेटच्या दुनियेमध्ये एक चांगला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याला गणलं जातं. किती धावला बघ विघ्नेश. डेफिनेटली मिड विकेट पासून वाईडिश लॉंग ऑन पर्यंतची मजल त्यांनी मारली आणि ते डिस्टन्स फार कमी वेळामध्ये त्यांनी कव्हर केलंय. हे आहे क्रिकेट आणि हे आहे फिल्डिंग स्टँडर्ड. सानपाडा टीम, रमेश मोती सानपाडा. फुलरलेचा चेंडू ऑन साइडला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण आता चेंडू होईल फरार सीमारेषे पलीकडे. गौरव बडदेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब चौकार. त्याच्या अगेन्स्ट रणनीती आखण्यापूर्वी गोलंदाजाला भरपूर विचार करावा लागतो. कारण की तुम्ही जर बाउन्सर टाकला तर पुलचा फटका चांगला खेळतोय, खोलवर टप्प्याचा टाकला तर हेलिकॉप्टर तो चांगला खेळतोय, फॉलिंग स्वीप देखील त्याचा एक बेहतरीन स्ट्रोक आहे. म्हणून अनेक स्ट्रोक त्याच्या भात्यामध्ये आहेत.
म्हणूनच गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून गौरव बडदेकडे पाहिलं जातं. जितका सराव तो करतोय क्रिकेटसाठी अगदी कमिटमेंट केली आहे, फोकस आहे हा खेळाडू. म्हणूनच आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा दरारा आहे. अगदी कमी वेळात ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आणि कोपरखैरणे टीमची जी बॅटिंग लाईनअप आहे त्याला अजून मजबूत करण्यामध्ये गौरव बडदेचा सिंहाचा वाटा आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर तेजस मिस्त्री येतोय आणि टीमची धावसंख्या 17 धावा, 17 लॉस ऑफ नन. 71 धावांचा पाठला करत असताना पॉवर प्ले आहे, फ्लाय स्लिप आहे, थर्ड मॅन आहे. गोलबा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय, ऑन ड्राईव्ह केला जातोय, क्षेत्ररक्षक दूरवर येऊन फंबलिंग होतीये. जसा फंबलिंग होईल तसा इथे मात्र 2 धावामध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करणं तितकंच महत्वाचं आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट ही फार महत्वाची बाजू आहे. हे अगदी बरोबर आहे. एक एक धाव महत्वाची आहे या मॅचमध्ये, कारण अजूनही विकेट आली नाहीये म्हणजे जमेची बाजू कोपरखैरणे टीमची आहे. आणि ज्या ज्या वेळेस प्रत्येक स्पर्धेमध्ये विशेष आपण पाहिले किंवा विघ्नेश या बॉल नंतर नक्कीच आपण तो उल्लेख घेणार आहोत. यावेळेस पाक कमी गतीने टाकला, पिकअप शॉट, बॉल चाललाय लॉंग ऑन क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय गौरव बडदेच्या बॅटमधून. गौरव बडदे बद्दल आपण म्हणत होतो प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस गौरव बडदे चांगला खेळलाय त्या वेळेस मात्र कोपरखैरणे टीम ही जिंकलेली आहे. हा इतिहास आहे. नक्कीच, कारण की त्याच्याकडे संयम आहे, त्याच्याकडे आक्रमकता आहे, त्याच्याकडे धीर आहे, त्याच्याकडे प्रत्येक स्ट्रोक खेळण्याची कला अवगत आहे. आणि त्यामुळेच हा खेळाडू मात्र प्रत्येक प्रतिस्पर्धी संघासाठी हा डोकेदुखी ठरतोय. या मॅचमध्ये सानपाडा टीमसाठी देखील डोकेदुखी ठरलंय, कारण की चौफेर फटकेबाजी आतापर्यंत गौरव बडदेची पाहायला मिळते. इथे फॉलोइंग स्वीप स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली आहे, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. धावसंख्येला आकार येतोय. 70 धावा जरी धावफलकावर लागले तरी हा मैदान ज्यासाठी ओळखला जातो, जिकडे 70, 80, 90 देखील धावा चेस होताना पाहिल्यात, असा क्रिकेटचा इतिहास आहे. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखैरणे, नवी मुंबईचा वन ऑफ द बेस्ट मैदान. इनसाइड आउट फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून सीमारेषी पलीकडे. गौरव बडदेचा क्लास दर्जा या फटक्यावर पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार, चौकार. काय फटकेबाजी आहे. जर आपल्या समोर स्क्रीन असलीच ती विघ्नेश तर मजा आली असती या फटक्याचं विश्लेषण करत असताना. बैठक मारलाय आणि त्यानंतर मात्र इनसाइड एक्स्ट्रा कव्हरच्या भरून बॉलला उडवला, बॅकलिपला लवकर जवळ आणलं बॉलच्या. आणि असे फटके मारणं एक तंत्रशुद्ध फटके मारणारा फलंदाज. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला केलाय गुल. बॉल सीमारेषा पलीकडे, इट्स आउट ऑफ द पार्क, यूज इट. षटकार गौरव बडदेच्या बॅटमधून. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 आकड्यावर. आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर करायच्या धावा बाकी आहेत, 37 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 37 धावांचं आव्हान बाकी आहे. मॅच ऑन आहे, अजूनही संधी आहे. संधी देऊया डीजे मास्टरला, कारण की यश देखील आमच्या सोबत जॉईन झाले. ऐकूया एक मधुर गीत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई प्रवीण काळोरा म्हात्रे प्रेझेंट्स धर्मवीर आनंदिगे चषक 2024 पर्व क्रमांक 23वे. अनेक स्पर्धा सुरू होतात, अनेक स्पर्धा 1-2 वर्षानंतर बंद होतात, पण 23 वर्षाची ही लेगेसी, ही परंपरा अशी चालू ठेवली आहे. त्याबद्दल मी प्रवीण काळोरा म्हात्रे यांचं कौतुक करतोय, कारण की नवी मुंबईच्या प्रत्येक खेळाडूची आवडीची स्पर्धा आहे. 18 बॉल आणि 37 धावा, 10 बॉलमध्ये 29 या आकड्यावरती तो खेळतो गौरव बडदे. त्याच्यामध्ये 5 चौकार, 1 षटकारांचा समावेश. का बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. मी मगाशी उल्लेख केला विघ्नेश, गौरव ज्या ज्या वेळेस खेळतो त्या वेळेस कोपरखैरणे टीम जिंकतो. डेफिनेटली इतका चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. षटक क्रमांक 3 कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवर. कृष्णा जसवाल पहिला बॉल, अगदी फ्लाइटेड चेंडू पाहायला मिळाला होता.
अपेक्षा केली नव्हती कवलजीत सिंग रंधावाने की इतक्या हळूवार चेंडू येईल. फ्लायटेड गोलंदाज नेहमीच घातक असतात. बॅटरला रीड करणं थोडंसं कठीण होतं. कृष्णा जयस्वाल गोलंदाजी ट्रॅकवर आहे. एक स्पिनर गोलंदाज वापरला जातोय. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, तो रीड केला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे सिंगल्स मिळते. तेजस पाटील बब्या सुपरमॅन म्हणून ओळखला जातोय. सानपाड्या गावाचा हा सितारा आहे. या खेळाडूने देखील ज्या पद्धतीने भरत वाडवळ सध्याच्या घडीला फिल्डिंग मध्ये आपला स्टँडर्ड हाय लेवलचा दाखवतोय, त्याप्रमाणे काही काळ जर पाहिलं तर तेजस पाटील बब्याने देखील गाजवलाय. हो अगदी बरोबर आहे. सानपाडा गावचा हा मातब्बर आणि महत्वाचा खेळाडू आहे. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू तेजस पाटील. येणाऱ्या आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. सानपाडा टीम कडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. फलंदाज बाद होईल. मोठा धक्का लागतोय. गौरव बडदे हा फलंदाज बाद होत असताना चिंतेचं वातावरण आता पलक 11 कोपरखैरणे टीमच्या डगआउट मध्ये असेल, कारण की इनफॉर्म बॅट्समन गौरव बडदे बॅक टू द डगआउट. हो आता दबाव वाढेल. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु गती काढली होती या बॉलवरती कृष्णा जयस्वालनं. लेग कटर चांगला करतो, ऑफ कटर चांगला करतो, फ्लाईट देतो आणि फ्लाईट देत असताना गती सुद्धा काढतो आणि गतीनं मी म्हणेन गौरव बडदेला बीट केलेला आहे. फटका फसलाय मी म्हणेन विघ्नेश त्याचा. फटका फसलाय. फलंदाज ठसलाय. फलंदाज बाद होत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन इतकं चांगलं नव्हतं आणि मिडविकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला. पहिला धक्का लागतोय पलक 11 कोपरखैरणे टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 या आकड्यावर. 35 धावा धाव फलकावर लागली. 71 धावांचं टार्गेट आहे. कृष्णा जयस्वाल हा गोलंदाज इम्प्रेस करतोय, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 1 धाव खर्च केलीत आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. विघ्नेश आपण या मॅच मध्ये आवर्जून एक गोष्ट पाहिली असेल की बॅटला जसा बॉलचा स्पर्श होतो टक आवाज येत नाही आहे. याचं कारण आहे की आपल्या क्रीडांगणाच्या वरती जो ढगाळ वातावरण आहे, इथे मिसफिल्डिंग झाली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉल सीमारेषा पलीकडे. जीवन गोपालेच्या बॅटमधून चौकार. तर आपण चर्चा करतो तो विघ्नेश ढगाळ वातावरणाची आणि त्यामुळे फटके जास्त एक्झिक्यूट होत नाहीये सीमारेषेच्या बाहेर. हवा नाहीये, वातावरण थोडंसं दमट आहे, त्यामुळेच बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण होतं. म्हणजे जसं संध्याकाळचं सत्र असतो त्यावेळेस कसं वातावरण जर थंडी जाणवते, हवा नसते, त्यामुळेच कधी कधी ट्रॅव्हल होत नाही. म्हणूनच संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमीच टीम बॅटिंग करण्याचा प्रेफर करते आणि चेसिंगसाठी इतका प्रेफर करत नाही. या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीचं सध्याच्या घडीला वातावरण आहे, पण मागच्या मॅचप्रमाणे या मॅचमध्ये देखील धावा झाल्यात, म्हणून धावा होऊ शकतील. धावा करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. आता 14 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. जीवन गोपाळेच्या बॅटमधून चौकार आलाय. जीवन गोपाळे मसल मॅन म्हणून ओळखला जातोय. ताबडतोब फलंदाज आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा. चेंडू हवेत आहे. तेजस पाटील बब्याने स्वतःला झोकून दिलं होतं. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. सानपाडा टीमचा फिल्डिंग स्टँडर्ड हाय लेवलचा पाहायला मिळते. काय फिल्डिंग होते तेजस पाटील बब्याच्या माध्यमातून. फिल्डिंगचा दर्जा त्याला माहिती आहे. आपल्याला झेल घेता येणार नाही हे अंदाज केलं बब्यानं आणि पहा सूर मारला आणि दूर काढला. आपल्या टीमसाठी धावा वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा कृष्णा जयस्वाल ओव्हर द विकेटने. जीवन गोपालेसाठी पुढचा बॉल. हा बॉल फ्लिपर आहे, परंतु दिशा लाईन थोडीशी खराब. लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल फाईट. धर्मवीर आनंदी चषक हे स्पर्धक या स्पर्धेचं हे दमदार आयोजन आहे. दुसरं सामना मैदानामध्ये रंगत असताना पलक 11 कोपरखैरणे मॅच अगदी वेगळ्या वळणावर येत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी त्यासाठी गोलंदाज तयार. फ्लायटेड चेंडू आहे. मिडविकेट रिजन मध्ये भरत वाडवळ पाहायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एकच धाव मिळते. काय षटक म्हणावं लागेल. अप्रतिम षटक हाताळलं गेलं. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्यात 28. 12 मध्ये 28 म्हणजेच
मागच्या षटकामध्ये 15ची सरासरी राखायची होती, आता हे 14ची सरासरी राखायची. उमेश सर, मॅच ऑन आहे, दोन्ही संघाला संधी आहे. बघूया उर्वरित 2 षटकामध्ये काय घडतं, त्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. आणि या ऐकूया या उर्वरित 2 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, ऐकूया उमेश सरांच्या वाणीतून. धन्यवाद. थँक्यू सो मच. बारा बॉल आणि 28 धावांची गरज आहे. 71 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं होतं. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानामध्ये आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. क्रीडांगणाच्या आतमध्ये धावा झालेल्या आहेत. फलक 11 कोपरकरने टीमच्या सध्या तरी 43 म्हणजे आता 12 बॉल 28 धावांची गरज आहे. मॅच ऑन झाली. मगाशी विघ्नेश सरांनी उल्लेख केला, मॅच ऑन आहे, परंतु दोन्ही संघासाठी पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. आपल्या घरच्या मैदानावर घरचं जे बर्डन असतं, प्रेशर असतो, ते प्रेशरला सामोरून मात्र या मॅचमध्ये भरारी घ्यावी लागेल. बॅटिंग लाईनचा विचार केला तर अजूनही बरेच बॅट्समन आहेत फलक 11 कोपरखिरणे टीमकडे, त्यामुळे त्याची चिंता नाही. पण आता एका बॅटरला अटॅक करावा लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. या तंत्राचा, या मंत्राचा वापर करून फलंदाजी करावी लागेल. हे अगदी बरोबर आहे. अटॅकिंग क्रिकेट. आता 14च्या सरासरीने धावा उभारायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. पाहता टीम हॅडल केली जाते प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली. टीमचा कॅप्टन आहे. कालच प्रमोद पाटील यांची पायाची MRI काढली. मोठी इंजुरी आहे तरीसुद्धा पहा, हे क्रिकेटचं वेळ आहे. त्याच्या धमन्यामध्ये नसामध्ये क्रिकेट भिनलेलं आहे. डेफिनेटली इतकं वर्ष सानपाडे गावाचं नेतृत्व केलं. सानपाडा एक्सप्रेस हे नाव आज अखंड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजतंय. कारण की आपल्या वेगाच्या जोरावर आज अनेक ग्रामीण स्पर्धा असो किंवा व्यावसायिक स्पर्धा असो ह्या गाजवल्यात आणि सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट देखील ते गाजवतात. म्हणूनच इतकी वर्ष ही तपश्चर्या आहे सानपाडा क्रिकेटसाठी. एक महान खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे प्रमोद पाटील, मॅन फ्रॉम सानपाडा, आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. 12 बॉल 28 धावा. प्रमोद पाटील, हॅट्स ऑफ यू. कारण काल MRI काढल्यानंतर कुठला खेळाडू मैदानामध्ये जाईल, डेअरिंग करेल मला तरी वाटत नाही आहे. परंतु हे क्रिकेटचं वेळ आहे. हे वेळ त्याला या धर्मवीर चषकामध्ये आणलेलं आहे. प्रमोद पाटील, सानपाडा एक्सप्रेस, अनेक मैदानं, अनेक स्पर्धा ज्या खेळाडूनं आत्तापर्यंत गाजवलेल्या आहेत. क्रिकेटची भूक अजूनही संपली नाही आहे. प्रमोद पाटील टीम हॅडल करत असताना, गेम प्लॅनिंग करत असताना 12 बॉल 28 धावा कशा रोखायच्या, कशा थांबवायच्या, या जोडीला कसं ब्रेक करायचं, या सर्व गोष्टी, या चर्चा इथे टीम हॅडलमध्ये झालेल्या आहेत. आणि ते प्लॅनिंग, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बिझनेस करा, तुम्हाला गेम प्लॅनिंग करणं गरजेचं असतं त्या कामाची. मला एक विश्वास IPS विश्वास नांगरे सरांचं, विश्वास नांगरे पाटील सरांचं एक वाक्य आठवतंय. व्हॉट इज अ प्लॅनिंग, व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमचं ते लक्ष आहे ते दृष्टिक्षेपात येऊ शकतं. तेजस पाटील हेलिकॉप्टर लगवलाय, परंतु हेलिकॉप्टर क्रीडांगणाच्या आतमध्ये लँड झालाय. तिथे खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज ओमकारनं टिपलाय झेल आणि संपलाय. जीवन गोपालेचा खेळ. आता टेन्शन वाढलाय विघ्नेश. आणखीन एक विकेट प्राप्त झाली, आणखीन एक विकेट फलक 11 कोपरकरने टीमनं गमावली. आता पहा आकडे बदलतायत, समीकरण बदलतायत. 11 बॉल 28 धावा. टीम प्रेशरमध्ये आहे. बघा, ज्या खेळाडूचा मी उल्लेख नुकतंच करणार होतो तो खेळाडू म्हणजेच प्रणित म्हात्रे. मला आठवते 2022 ची स्पर्धा होती आणि याच मैदानामध्ये अशाच सिच्युएशनमध्ये प्रणित म्हात्रेने आपल्या 2 षटकाराने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. या मॅचमध्ये देखील प्रणित म्हात्रेची खेळी फार इम्पॉर्टंट असेल. त्यामुळेच आता 2 गडी बाद टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये तब्बल 42-43च्या आकड्यावर. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. साई मल्हार यांच्या वतीने 3 षटकारांसाठी प्रणित म्हात्रेसाठी
500 रुपयाचं पारितोषिक आहे. कशी षटकार मारायचं म्हणजे त्याच्या इनिंगमध्ये 3 षटकार जर लगवले तर हे 500 रुपयाचं पारितोषिक लागू असेल. पारितोषिक महत्त्वाचं नाही, ही मॅच महत्त्वाची आहे. उमेश सर घरच्या मैदानावर खेळतोय, मॅच फसली आहे, मॅच अडचणीमध्ये आहे. आता संकट मोचकच्या भूमिकेत तुम्हाला आपला रोल इथे दाखवावा लागेल. मी तरी म्हणेन जोपर्यंत प्रणित म्हात्रे आहे, कवलजीत सिंग रंधावा आहे, तोपर्यंत मॅच ऑन आहे पलक 11 कोपर किरणे टीमसाठी. 11 बॉल 28 धावांची गरज. पहिल्याच बॉलमध्ये बब्याने विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. हा बॉल ऑफ कटर केलाय, पडल्यानंतर जास्त बाहेर टाकलाय, त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत शशी साटम सर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 45 म्हणजे आता 11 बॉल 27 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. इथे डेरिक हिट करण्याचाही प्रयत्न झाला होता, तिथेही यश आलं नाहीये विशाल रोकडेला आणि तिथे लेग बायच्या स्वरूपामध्ये अंपायर सिग्नल करत आहेत 1 रन आले. धावचीच्या स्वरूपात बाद होईल असं वाटलं होतं. जर डायरेक्ट हिट झाला असता तर प्रश्नच उद्भवला नसता आणि सुदैव म्हणावं लागेल 1 धाव मात्र जरूर मिळेल पलक 11 कोपरखंडी टीमला. 1 धावानं टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. गरज आहे धावांची मोठे फटकेसाठी. एक बॉल फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बॉल मॅचचं समीकरण बदलेल. 27 धावांची आवश्यकता. 10 बॉल 27. आता दबाव थोडासा अजून वाढताना दिसतोय. 26 धावा, माफ करा, 10 बॉल 26 धावांची आवश्यकता. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली, पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तिथे रनआउटची संधी आहे, बघूया अंपायर काय सिग्नल करतायत. यस, ऑन फील्ड पंच आता रिस्क घेणार नाहीयेत. तिसऱ्या पंचांची आता मदत घेतलेली आहे. पंच शशी साटम जे ऑन फील्ड पंच आहेत त्यांना आता तिसऱ्या पंचांचा धावा केलाय आणि आमचे स्क्रीनवरती आता तिसरे पंच आहेत धनंजय कोळी सर. आता इशारा देतील एक्झॅक्टली काय घडलं तिथे. डेफिनेटली क्लोज कॉल असेल कारण की धावचीतची संधी आहे की ही धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव फार महत्त्वाची आहे आणि धनंजय कोळी सर हे ठाण्याकडून बिलॉंग करतात. अनेक स्पर्धा जर त्यांच्या माध्यमातून कव्हर करताना पाहायला मिळालं आणि आज थर्ड अंपायरच्या भूमिकेत. बघा तेजस पाटील बब्याचं मी कौतुक यासाठी कारण की प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाले. गती देण्याचा प्रयत्न करत नाही आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. तत्पूर्वी हा कॉल फार इम्पॉर्टंट असेल. जर फलंदाज बाद झाला तर टीम प्रेशरमध्ये येईल, अतिरिक्त धाव होणार नाही. चला, आउट होतोय फलंदाज. OUT म्हणजे रनआउटच्या रूपानं प्रणित म्हात्रेची विकेट गमावलेली आहे. म्हणजे फक्त सिंगलच या स्कोअरबोर्डवरती ॲड होईल आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 46 71 धावांचं लक्ष्य आहे. आता समीकरण नव्याने मांडूया. येणारे 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मॅच फसली आहे, मॅच कुठेतरी अडकली आहे. स्टार्ट जर चांगला झाला नव्हता पण या मॅच मध्ये मिडल ओव्हरमध्ये खास करून मी म्हणेन कृष्णा जसवालचं जे षटक होतं तिथे निर्णायक षटक ठरलं होतं कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा झाल्या होत्या बिनगडी बाद. पण त्या षटकामध्ये गौरव बडदे जसा बाद झाला कसा मात्र खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक केला. 9 बॉल शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठीच गेलाय. अनिकेत चव्हाण टीमचा कॅप्टन नेता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलाय तेजस मिस्त्री. फक्त सिंगल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे, माफ करा, उत्तम आहे तिथे. मिड विकेटच्या रिझन मध्ये सिंगल नंतर टीमची धावसंख्या 47 म्हणजे 8 बॉल 24 धावांची आवश्यकता. आता टेन्शन वाढलंय. आता मोठ्या फटक्यांची विघ्नेश नितांत गरज आहे. हा सामना जर जिंकायचा असेल पलक 11 कोपर किरणे टीमला, कारण 8 बॉल 24 करायचे आहेत. डेफिनेटली या मॅच मध्ये मोठी फटकेची गरज असेल त्यासाठी आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. यावेळेस बॅटची कडा, लेग कटर चांगला होता. बॅटची लीडिंग एज घेतल्यानंतर फलंदाज अनिकेत चव्हाण 0वरती बाद. आणखीन एक धक्का बसतोय पलक 11 कोपर किरणे टीमला. आता समस्या वाढल्यात, आता टेन्शन वाढलाय. त्याचं कारण आहे येणारे 7 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. 7 बॉल मध्ये विघ्नेश 4 मारायचे आहेत, तेही षटकार.
होऊ शकतील, धावा होऊ शकतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पण ज्या पद्धतीची गोलंदाजी होते, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला केलं जात आहे, कौतुक करावं लागेल रमेश बुटी सानपाडा टीमचं. म्हणूनच ह्या मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक केलंय. कौतुक करावं लागेल कृष्णा जशवालचं, कौतुक करावं लागेल तेजस पाटील. आतापर्यंत 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाली. राकेश म्हात्रे यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अजिंक्य पाटील यासाठी असेल आणि पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका हा संजीवनी देणारा चौकार असेल. षटक क्रमांक संपलं गेलंय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 20 धावा. 6 बॉल 20 धावा. मॅच ऑन आहे. असं म्हटलं जातं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर संगीत करतं. डीजे यशला संधी देऊया आणि ऐकूया एक मधुर गीत. स्वागत बॅक टू द क्रिकेट. तिथे आता मॅच तापलेली आहे. गरमागरम वातावरण आता या मॅचचं. 6 बॉल 20 धाबांची आवश्यकता. पॉझिटिव्ह इंटेंटने आता बॅटिंग करावी आहे लागेल या मॅचमध्ये. पहिल्याच बॉल फेस करत असताना अजिंक्य पाटीलनं रिस्क घेतली. रिव्हर्स स्विच हिटचा फटका आणि तोही सक्सेस करून दाखवलाय. 4 धाबा वसूल केल्यात म्हणजे 71 धाबांचं लक्ष होतं. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 51 आणि गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 3 म्हणजे 6 बॉल आणि 20 धाबांची आवश्यकता असताना आता गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंगसाठी आलाय कृष्णा जयस्वाल. लेग कटर चांगला टाकतो, फ्लिपर चांगला टाकतो, टॉप स्पिन आहे याच्याकडे. मिश्री गोलंदाजी. यावेळेस लेग कटर परंतु लाईन खराब आहे. ऑफसाईड दाब स्तंभ जास्त बाहेर टाकल्या त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आता येणारे 6 बॉल आणि 19 धाबांची आवश्यकता. या बॉलवर मोठा फटका आला तर सामना क्लिअर होण्याच्या मार्गावर जाईल. मोठ्या फटक्यांची गरज आहे विघ्नेश. येस, मोठा फटके करावे लागतील कारण की 6 बॉल 19 धाबांची आवश्यकता क्षमता आहे कवलजीत सिंग रंधावाकडे. या ओव्हरमध्ये काय घडतंय यावेळेस ऑफ कटर चांगला आहे. फ्लिपर ड्राईव्ह तर झाला. हा बॉल सिंगल मात्र देऊन जाईल आणि या सिंगल डबलनं आता काम चालणार नाहीये. सिंगल डबलनं काय होईल तर पराभवाच्या धाबांचं अंतर कमी होईल. मॅच जिंकू शकणार नाहीये. आता बॉल शिल्लक आहे तर 5 बॉल 18. 5 बॉल आणि 18 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अजिंक्य पाटीलची भूमिका फार महत्वाची असेल कारण की 360 खेळतो अजिंक्य पाटील आणि त्यामुळेच या मॅचमध्ये जर सरळ बॅटनी धावा येत नसेल तर स्विच हिट किंवा स्लॉक स्वीप करणं इम्पॉर्टंट असेल. आणि अजिंक्य पाटीलला हा मैदान रास येत आहे. अनेक वेळा स्पर्धा गाजवल्यात. अजिंक्य पाटीलने पहिल्या बॉलवर चौकार लगवले. 5 चेंडूचा खेळ बाकी. 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5 बॉल 18 धाबा. यावेळेस 5 शपलून ऑन साईडला हुक करायचा होता. हाही प्रयत्न फसलाय. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढत चाललाय त्यामुळे आता दबाव सुद्धा वाढत चाललेला आहे. विजयापासून आता दूर चाललाय संघ परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. अजिंक्य पाटीलनं 3 षटकार जर मारले तर राकेश म्हात्रेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु पहा ब्लाइंडर पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार 2 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी केली जाते. लेग कटर ऑफ कटर चांगला आहे परंतु हे 2 बॉल आहेत ना विघ्नेश अगदी सरळ रेषेमध्ये टाकलेले आहेत. डेफिनेटली वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समनला रीड केलं जातं. त्याला अगदी कॅल्क्युलेशनचं गोलंदाजी केली जाते. आणि अजिंक्य पाटील ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करतो की ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण की मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं जाते की तुमचा फुटवर जर नीट नसेल तर तुम्हाला गोलंदाज बॅकफुटवर घेऊन जातो आणि आता मात्र बॅकफुटवर घेऊन गेले टीम पलक 11 कोपरखिंडी टीमला. सध्याच्या घडीला सानपाडा टीमच्या गोलंदाजाने
चांगली गोलंदाजी सुरू आहे. आता तिन्ही बॉल मध्ये तिन्ही षटकारच मारावं लागेल, कारण आहे 3 बॉल 18 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता कुठे गेला. यावेळेस पा फ्लिपर फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सोडला, परंतु जास्त नुकसान होणार नाहीये रमेश स्मृती सानपाडा टीमला. मी मगाशी चर्चा केली विघ्नेश, ज्या वेळेस प्रमोद पाटीलने टीम मीटिंग बोलवली तिथं काहीतरी डाल शिजली या मॅचची, आणि तिथून मात्र या मॅचची कलाटणी निर्माण झालेली आहे असं मी म्हणेन. डेफिनेटली ज्या पद्धतीने कवलजीत सिंग रंधावाचा जो स्ट्राईक रेट होता तो कुठेतरी या मॅच मध्ये घातक ठरला. आणि कवलजीत सिंग आज या मॅच मध्ये चाचपडतच केला असंच मी म्हणेन. ओहो, लेग कटर, बॅटची लिडिंग एज, आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. काय गोलंदाजी केली जाते. कृष्णा जयस्वाल खूप चांगली गोलंदाजी. आता ज्या आशा होत्या त्या आशा आता विरल होत चाललेल्या आहेत, कारण एक चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या आहेत विजयासाठी 18. एक बॉल 18. चला प्रमोद पाटील घाई करा. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय टॉस साठी लगेचच या. वाशी इंडियन्स मच्छिंद्रस मध्ये दारावे वर्सेस या मॅच मधून जो संघ जिंकेल लगेचच मॅच चा टॉस केला जाईल. आणि टॉस साठी मी सरांना विनंती करतोय की लगेचच आपण रेडी राहायचं. चला अजय टाकालाय बॅटिंग साठी. एक बॉल 18 धाबांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाचं चांगलं भरीव योगदान राहिलं आणि गोलंदाजीच्या जोरावरती मात्र हा सामना मात्र जिंकलेला आहे रमेश स्मृती सानपाडा टीमनं. 17 धावांना हा सामना जिंकलाय. वेल प्लेड, अभिनंदन टीम रमेश स्मृती सानपाडा. खास करून प्रमोद पाटील तुमचं कौतुक, कृष्णा जयस्वाल तुमचंही कौतुक, आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन फलक 11 कोपरकर्णे टीम. येणाऱ्या पुढच्या काही स्पर्धांसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. पण कौतुक करावं लागेल की